नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 109ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहे. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमयी ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास सावकाश आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने तो श्वास सावकाश सोडायचा आहे आणि त्याच नाकपुडीने श्वास पुन्हा घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया.
आणि आता आपण समर्थांचे मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंत अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंतेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंजते सर्व सोडोनी द्यावी, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मणी राम तिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगलेल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आज, आता, ताबडतोब. येस, तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे पाहिलं असेल, अनुभवलं असेल, आपण कितीतरी गोष्टी उद्या परवावर ढकलत असतो आणि आपण ती गोष्ट त्यावेळी करायला चालढकल करतो. मग ती कोणतीही असो, तुमच्या कामाच्या रिलेटेड असो, तुमच्या पर्सनल गोष्टीबद्दल असो, आपण बऱ्याचदा कंटाळा करतो किंवा आपल्याला असं वाटतं की वेळ आहे, आता काही घाई करण्याची गरज नाही आहे, आपण नंतर करू शकतो आणि आपण ते पुढे ढकलतो. तुम्ही काय होतं त्या वेळचं, म्हणजे त्यावेळी थोडाफार आपल्याला एक म्हणतो ना, एक शॉर्ट टर्म आनंद मिळतो की आपल्याला काहीतरी दुसरं आपण करतो त्या वेळेमध्ये. पण ती जी आपण गोष्ट पुढे ढकलतो, आपण तो उद्या आणि जो परवा आहे ना, तो आपण खराब करतो आणि असं करत करत आपण आपला पुढचा जो वेळ आहे ना, तो आपण वाया घालवण्याचा ठरवून टाकतो. तेव्हा हे शॉर्ट टर्म आनंदासाठी आपण लॉंग टर्म आपल्याला कधीतरी काही गोष्टी आपल्याला त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट जर त्या दिवशी तुम्ही ठरवली आहे करायची आहे, तर ती नक्की ॲटलिस्ट सुरुवात तरी करा. पूर्ण होईल न होईल हा नंतरचा भाग आहे, पण ज्या दिवशी तुम्ही ती गोष्ट करायची जर ठरवली आहे, तर ती नक्कीच सुरुवात करायला हवी. त्याला पुढे ढकलू नका. आणि अशा गोष्टी आपण पुढे ढकलताना काय होतं, बऱ्याच वेळा आपण आपली एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी पण मिस करू शकतो.
की ठीक आहे नको नंतर करू असा हा नंतर आपला कधी येत नाही. ह्याच्यावर चिंतन करा. आज आत्ता ताबडतोब हे सूत्र लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी तुम्ही ती गोष्ट ठरवली आहे ती त्या दिवशीच पूर्ण करणं हा नंतरचा भाग झाला, पण ॲटलिस्ट सुरुवात करा. त्याला अनटिक ठेवू नका. तर यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.